तर माझ्यासोबत बच्चू भाऊ आहेत. बच्चू भाऊ 2-3 दिवसाच्या आधी प्रसार माध्यमावर बातम्या पाहिले बुवा, मी वाचली बी. छत्रपती संभाजी महाराज बद्दल सोबत तुमची चर्चा आली तिसऱ्या आघाडीबद्दल. आगामी विधानसभा निवडणुका आणि बच्चू भाऊ म्हणजे नेमकं काही समजून नाही राहिलं हो भाऊ. खरं तर आपण पहिले घोषणा केली होती आणि त्यानुसार आता संभाजीराजे त्या दिवशी स्वतःहून भेटायला आले आणि त्याच्यात आम्ही काही मुद्द्यावर चर्चा केली आणि फक्त 5-6 मुद्दे असे आहे का त्याच्यावर ते त्यांचं आणि आमचं अजून एकमत झालेलं नाहीये. आणि आपण काही वेळ सरकारला पण दिला होता. सरकार आमच्या निवेदनावर काही विचार करेल. आता सरकारकडून प्रतिसाद आला नाही तर एकंदरीत असा विचार आहे का एकतर आघाडीकडे काय होतं, पवार साहेबांना भेटून आले आणि पवार साहेब असेल, पवार साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता काही प्रश्नाबाबत. तर हे जर नाही जुळलं तर मग आपली स्वतंत्र आघाडी आम्हाला उभी करावी लागेल. तर भाऊ, श्रावण महिना श्रीकृष्ण अष्टमी झाली की जिकडे तिकडे दहीहंड्या लागतात. दहीहंड्याचा एक असते तिथे थर चढवा, गोविंद बोलो जय गोपाल बोलो. पण आजूबाजूच्या दहीहंड्या होऊन राहिले की भाऊ निराच्यात गोविंद सोडून दिले आणि बच्चू भाऊच पकडले. भल्ल्या स्टेजवरून विविध प्रकारचे आरोप होत आहेत. थोडस परिपक्व राजकारणा दृष्टीनं किंवा डायरेक्ट म्हणतो ना पराभव जिवारी लागला काय. त्यांनी मग म्हटलं होतं का आग लागली आहे, धुवा निघून राहिला. काय झालंय का पराभव पचवता येत नाही आहे. यांच्या वायफळ बोलण्यामुळेच हा पराभव झाला. असली माली काही खानदानी दुश्मनी नव्हती, पण घरात येऊन मारेपर्यंत भाषा करणं आणि मग अशी भाषा बोलल्यावर आम्ही त्याच्या सोबतच राहावं अशा अपेक्षा ठेवणं तर मूर्खपणाचेच लक्षण आहे. आम्ही कायमची विरोधात राहू. त्यांचं आमचं मेल्यावरही जमणार नाही. आणि कुठेही असं वायफळ बोलत असेल तर त्याचे परिणाम भोगावं लागेल. काय होतंय का आपण हा सुरुवात केली नाही. मागच्या वेळेस जी काही सुरुवात झाली होती त्यांनी इथे येऊन गुवाहाटीला जाणारा मी नाही आहे, त्या दहीहंडीतूनच सुरू केलेली होती आणि सुरुवात करून त्याचे परिणाम भोगा लागले. घरात येऊन तुला मारणं तर शक्यच नाही, पण आम्ही ठोकल्याशिवाय राहिलो नाही. आम्ही लोकसभेत ठोकलं. थोड्या अगोदर जर आम्ही 1-2 महिने आमची सीट जर जाहीर झाली असती तर प्रहार खासदार राहिला असता. पण एक लक्ष आम्ही पूर्ण केलं, नवनीत राणाले पाळायचं. इमानदारीनं पाळलं. दुसरं लक्ष आमचं पूर्ण झालं नाही, ते पूर्ण करूच. पण असंच जर चालू ठेवलं तर आमची भूमिका होती का ठीक आहे जे आहे ते आपण एकत्र नाही बसू शकत, नाही वैचारिक आपली बैठक बसू शकत, ते बसणारही नाही. तर वायफळ बोलणं थांबवलं पाहिजे. असं जर चालू ठेवलं तर आम्ही काही हात बांधून राहिलो नाही. आमची भूमिका तेच आहे. जशास तसं उत्तर देण्याची बच्चूकडूची भूमिका आहे. आणि मला असं वाटतं ह्या वायफळ कामात आपली शक्ती वाया जाऊ नये म्हणून आम्ही थोडं नम्रतेनं घेतो, माघार घेण्याचा प्रयत्न करतो. दहीहंडी सारखा सण हा धार्मिक सण आहे. जेव्हा कंसाकडे सगळं दूध जात होतं तेव्हा श्रीकृष्णानं केलेलं ते पहिलं आंदोलन आहे, मडकं फोडून. का आमचं दूध दही आम्हाला भेटलं पाहिजे. ते शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी केलेलं आंदोलन म्हणजे दहीहंडीचं एक त्याचं प्रतीक आहे. आणि अशामध्ये यांना दिवस रात्र बच्चूकडू शिवाय काही जमतच नाही. बरं भाषणात आहे थोडी बाज, अधिक काय म्हणते कमिशन बाज. हे एका मायची एका बापाची औलाद असून तर यांनी सिद्ध करून दाखवा ना आम्हाला. आम्ही लागन ते भोगायला तयार आहोत. आम्ही 10 सांगितलं तर तुम्ही जेव्हा आरोप करता तर आरोपाला कुठेतरी पुरावे असले पाहिजे. पुरावे असेल तर ते दाखवा, नसन तर आम्ही सांगू तुम्ही एका बापाचे नाहीये, थांबवलं पाहिजे. मग सगळा ते फिनले मिल बच्चूकडून बंद पाडली. मग एवढा मूर्खपणा आहे. मी त्याच्यासाठी स्पेशल फेसबुकवर येणार आहो. माझ्याजवळ किमान 200 पानाची फाईल आहे. माझा केलेला पाठपुरावा, सुरुवातीस आम्ही काय केलं, नंतर प्रतिभाताई पाटील यांनी केलेली भूमिका आणि आमची भूमिका, हे सगळे फोटोसही आपल्याकडे आहे. त्याच्यानं गावातली बडनेऱ्यातली विजय मिल पण आहे, तिथली सूतगिरणी पण आहे. ते सोडा, त्या लोकांना पीएफ भेटलेला नाही. फक्त एका एका कामगाराले 10-10 हजार त्याच्यासाठी कोर्टात जावं लागलं. कुठं राणा कुठं दिसतच नाही.
ते बिचारे 5-6 असे कामगार कोर्टात गेले आणि एकूण 2 कोटीच्या प्रश्नासाठी मरमर मरतोय. आता मी सीएमसी भेटलो, तर त्यांचे 2 कोटी घ्या, ते केस मागं घेऊन जाईल. 10 वर्ष लढताय तुम्ही. तर कामगाराचं देणं आपण देत नाहीये. बडनेरात आपण पाहिलं तर तिथं ते लक्ष घालत नाही आणि फिल्ले मिल सुरू करण्यासाठी अचलपुरात येतं. आता हा केंद्राचा प्रकल्प आहे. 100 पोट्ट गेले नाक पुसता येत नाही असं बाहेर कुत्रे जरी आणलं तर ते सांगन का याच्यात बच्चू कडूचा काय संबंध, राज्य सरकारचा काय संबंध आहे. केंद्रानं ही काँग्रेसच्या काळात मिल सुरू झाली होती, भाजपच्या काळात ते बंद पडली. त्यावेळेस तुम्ही खासदार होत्या, तिथं तुम्ही काही करू शकल्या नाही. म्हणजे उलटा चोर संन्यास को दाटे. स्वतः काही केलं नाही, दुसऱ्याच्या अंगावर खापर फोडायचं ते चांगलं नाही आहे. लोकांना ते पचनी पडत नाहीये. एक काम सांगा ना तुम्ही, अचलपूरला एक काम सांगा, धारणे सांगा, चिखलदरा सांगा. तुमच्यामुळे तर रिंग रोड बंद पडला चिखलदऱ्याचा. तुम्ही तक्रार केली होती. 99% 90% काम रिंग रोडचं, अचलपूरचं, धारणेचं, चिखलदऱ्याचं झालं होतं. या महाशयानं तक्रार केली. त्याच्या तक्रारीची प्रूफ घेऊ आमच्याकडे आहे. आणि तेव्हापासून चौकशी झाली. फॉरेस्ट एरियात झालेला रस्ता केल्यामुळं, यानं केलेल्या तक्रारीमुळं फॉरेस्टमध्ये कसा रस्ता केला ते चौकशीत पडलं. आणि केलं तर काहीच नाही, उलट विकासाला आडखाटी आणली. उलट आरोप करते राजकुमारनं 150 कोटी खाल्ले. तर 150 कोटीची योजनाच नाही आहे, 150 कोटी खाल्ले. असा जो मूर्खपणा आहे हे थांबवला पाहिजे. लोक एवढे अज्ञान नाही आहे जेवढा हा आळांचोट आहे. हो, नेमकं झालं असं की शेवटी कसं आहे, लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधीचा एक प्रोटोकॉल असते आणि अशा प्रकारचं जर जाहीर टीका टिप्पण्या जर करणं, तर याला काहीतरी संवैधानिक मार्ग असेल ना. तर बच्चू भाऊ याच्यावर काही संवैधानिक मार्गानं एखादा काही मार्ग निवडला जाईल का, याच्यावर काही तक्रार वगैरे होत आहे काय? नाही, मला असं वाटतं का आता यांनी राजकुमारांनी पण तक्रार केलेली आहे आणि मी पण तक्रार केली. त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला, एनसी गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता कोर्टात पण वळणार आम्ही आणि त्या पद्धतीनं समोर जाऊ.